त्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. रामकृष्ण हरी. सगळ्या पुरुषांनी जल्लोष केला. आमच्या लाडक्या भगिनींच्याकडून आवाज यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो. मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लय ऍडव्हान्स आहात. तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काही गोष्टीच्या बद्दल स्पष्टता आहे का नाही हे मला काही कळलं नाही. काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल अशी कामं हर्षवर्धनचं द्यावी आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्रदिवस हिंडतोय मला स्वतःला उभं राहायचं नाही. 14 वेळेला तुम्ही मला निवडून दिलं त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने मतं दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे याची मला खात्री आहे.